नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. तुम्हाला माहिती आहे आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. तसाच आपला आजचाही विषय आहे. आजचा विषय थोडासा वेगळा आहे. तो काय आहे तो तुम्हाला मी मध्ये सांगणार आहे. ना सुरुवातीला ना शेवटी. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. या व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिला आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओमध्ये एक कथानक सुरू आहे. त्याच्यामध्ये 4 कॅरेक्टर्स आहेत, राहुल, नेहा, समर आणि कीर्ती. या चौघांच्या मानेला एक चिप बसवली आहे आणि त्या चिपमधनं वेगवेगळे सिग्नल्स त्याच्या मोबाईलवरती आणि त्याच्या लॅपटॉपवरती सिंक होत असतात. त्यांना एक सॉफ्टवेअर बनवलं, त्यातनं वेगवेगळे रिझल्ट्स येत असतात. कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय आणि बऱ्याच गोष्टींची प्रोबॅबिलिटी, त्यानंतर फोरकास्ट, वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तयार होत असतात, दिसत असतात त्याला. आणि तो 24 तास ते त्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती बसून ऑब्झर्व करत असतोय. चला आज काय होतंय ते पाहूया. मेन म्हणजे काय आहे, शुक्रवार आहे. शुक्रवारी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं की घरामध्ये शांतता पाहिजे. अजिबात घरामध्ये डिस्टर्बन्स नको. घरामधली एनर्जी ही कायम पॉझिटिव्ह मेंटेन करून ठेवली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे गेले 2 ते 3 दिवस कंटिन्युअस भांडणं होती. त्या भांडणामुळं असं झालंय की घरामध्ये एक गोंधळाचं वातावरण तयार झालं. मंगळवारी तुम्हाला माहिती आहे भांडणं करू नये म्हणून आपण व्हिडिओ पण केला. बुधवारी सिक्रेट रिव्हील करू नये म्हणून पण व्हिडिओ केला. पण तरी पण ती भांडणं काय थांबायची नाव घेत नव्हती. पण फॉर्च्युनेटली आता नेहमी काय झालं की आता शुक्रवार लागला आणि शुक्रवारी ही एनर्जी बदलणं अत्यंत गरजेचं आहे. शुक्रवारी घरामध्ये एनर्जी तुम्ही ज्या पद्धतीनं पसरवाल त्याच पद्धतीनं पुढचा आठवडा आणि कंटिन्युएशनमध्ये ते राहत असतं. त्यामुळे कायम लक्षात ठेवा की शुक्रवारी आता हे कसं, हे काय, आता हे सगळं आपण, तुम्हाला माहिती आहे आपला व्हिडिओ तर सुरूच आहे आणि या व्हिडिओमध्ये एक एक गोष्टी या उलगडत जातील. चला पाहूया. मान्सून माहिती आहे आपल्या स्टोरीमध्ये दबादबा पडतच होता. सगळीकडे घाण, राड, किच्च वास येत होता. आणि तुम्हाला हेही माहिती आहे की रस्त्यावरनं जाताना इकडे तिकडे माशा वगैरे पण घोंगावत होत्या. बरेच गोष्टी होत होत्या. मान्सूनचे दिवस म्हणजे चिखलाचे असतात. हवा दमट असती. बराच त्रास होत असतो मान्सूनमध्ये. चिक 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 सगळीकडं नको 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 असं वाटत असतं. काही वेळा मान्सूनमध्ये अशी परिस्थिती असते. पण आता काय झालं की मान्सून थोडासा थांबलेला होता. हवेत थोडासा ओलसरपणा पण होता. राहुल घरी आला. घरामध्ये पूर्ण शांतता. त्याला कळेनाच काय झालंय का नाही, इथं कोण होतं की नव्हतं, पाऊस कुठनं पडला, पाणी कुठनं आलं, घर कसं भरलं, काहीच त्याला कळेना. असं कसं झालं हे सगळं त्याच्या बुद्धीच्या पलीकडचं होतं. आता त्यामुळं काय झालं की तो अशा सिच्युएशनमध्ये बसलेला राहुल की आता हे नेमकं झालंय काय, घडलंय काय आणि मला हे कसं कळणार कसं. सगळ्यात त्याच्या डोक्यामध्ये प्रचंड असे एक प्रकारचे हे सुरू होते. विचारांचं काहूर माजलेलं होतं. आता नेहा काय करत होती, किचनमध्ये होती. टी व्ही पण बंद, म्युझिक पण ऑफ. आणि आता त्यामुळं काय फक्त घड्याळामध्ये असं मोठं वॉल क्लॉक असेल कदाचित, टिक 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 आवाज येत असणार आहे. त्याच्या सेकंद काट्याचा किंवा तास काट्याचा आवाज येत असणार आहे. तो आवाज ते ऐकत तो बसलेला. शुक्रवार, मूड आधीपासूनच खराब. सकाळपासून प्रचंड काम झालेलं, वैतागून, एवढा वैतागलेला काम करून 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 तो. आणि त्याला आता घरी येऊन निवांत बसायचं होतं. पण घरी आल्यावरती त्याचा त्या दिवसभराच्या कामाच्या स्ट्रेसमुळं मूड थोडासा डिस्टर्ब झालेला. ऑफिसचा ताण, ट्रॅफिक, मित्राबरोबरचं एका भांडण, त्याला पाहिजे होते तसे रिझल्ट्स आलेले कदाचित नसणार आहेत. त्यामुळं तो एक प्रकारच्या ह्याच्यामध्ये होता, तणावामध्ये पण होता. त्यानं जोरात दरवाजा बंद केला. काय बोरिंग घर आहे, अजिबात मला आवडलं नाही. इतकं एवढं आधी एवढं हे असायचं, भरलेलं असायचं, चैतन्यपूर्ण वातावरण. अगदी कालपर्यंत आवाज आणि चैतन्यपूर्ण असणारं वातावरण आज अगदी शांत, सुख आणि काय म्हणतात भयान, मृत्यूवत शांतता, अशा पद्धतीनं घरामध्ये अत्यंत शांतता. काय झालं कळे नसलं. नेहा बाहेर आली आणि विचारलं काय झालं. राहुल म्हणत सगळं मला इरिटेट व्हायला, प्रचंड मला इरिटेट व्हायला, कळत नाही आता काय करायचं. राहुलनं चहा घेतला शांतपणे आणि राहुल थांबला 2 मिनटं. विचार करायला लागला, अरे हा चहा गोड आहे का नाही, का माझ्या जिभेला चव नाही आहे. 2 दिवस मी चहा पिऊन 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 आता काय झालं मलाच कळेना. माझ्या जिभेला चव आहे का नाही, गोड चहा पिऊन पिऊन मलाच कळेना. हा चहा गोड आहे का चहा गोड नाही आहे. नेहा शांत, काहीच बोलली नाही. व्हिडिओ कॉलवरती तुम्हाला माहिती आहे ते 4 जण एका रूममध्ये राहतात, एका फ्लॅटमध्ये राहतात. एकमेकांशी बिलकुल संवाद साधत नाहीत आणि नेहमी ते एकमेकांशी घरामध्ये हॉलमध्ये येऊन पण कधी कनेक्ट होत नाहीत. ते 4 नेहमी व्हिडिओ कॉलवरती, घरात बसून सुद्धा व्हिडिओ कॉलवरती कनेक्ट होतात.
आणि व्हिडिओ कॉलवरती यांच्या गप्पा आणि चर्चा नेहमी. काहीच फ्रायडे आला आहे आता, जरा चिल करूया, मूड जरा रिलॅक्स करा. ॲटमॉस्फिअर एकदम वियर्ड. समरचा मेसेज, समरनं पण बोलायचं राहिलं बाजूला, समरने लगेच मेसेज टाईप केला, कुट 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 कुट. ब्रो कुठं आहेस तू, ओके आहेस ना, काय प्रॉब्लेम नाही ना. राहुलनं इग्नोर केलं, मेसेज बघितला नाही, तो इग्नोर करून टाकलं राहुलनं. तो सोफ्यावर बसला पाय पसरून. तुम्हाला माहिती आहे मागच्या आठवड्यात नेहा कसं त्याची वाट बघत बसलेली सोफ्यावरती, आता काय होते आता काय होते, कधी येतोय घरी, तसं हा पण आज निवांत तसाच सोफ्यावरती पडलेला, वाट बघत असा बसलेला. काहीतरी करायचं आहे, काहीतरी करायचं आहे. त्यांच्या मानेमधनं तुम्हाला माहिती आहे ते सगळे जे काही रिॲक्शन्स आहेत त्यांच्या त्या लॅपटॉपवरती सिंक होत होते, त्यातनं रिझल्ट वेगवेगळे दिसत होते, बॅकग्राऊंडमध्ये वेगवेगळ्या गोष्टी सुरू होत्या. अचानक स्क्रीन आहे ती ब्लिंक झाली आणि तो राहुल मग जागीच थांबला. डॅशबोर्डवर काही व्हॅल्यूज दिसायला लागल्या, काय निगेटिव्हिटी वाढली आहे, स्ट्रेस ट्रान्सफर व्हायला लागला आहे, किंवा घरातला मूड हा खाली जायला लागला आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी त्या एका सॉफ्टवेअरमधून त्याला त्या डॅशबोर्डवरती दिसत होत्या. त्याचवेळी लाईट आहे अशी ती जाऊन आल्यासारखी किंवा अशी अचानक त्याचं व्होल्टेज वाढल्यासारखी ती फ्लिकर झाली आणि लक्षात आलं खोली पण जड वाटायला लागली. नेहा हातातनं कप जो आहे ठेवताना तिच्या, म्हणजे त्याचं ती पण बघत होती त्या लाईटकडं आणि नेमकं काय झालं कळलं नाही. आणि तो जो कप होता का नाही तो हातातनं निसटला, असा पटकन निसटून गेला हातातनं कप. काय करणार आता, एवढं एकदम दुर्लक्ष झालं असणार ना. कप चटकला तिचा, कप फुटला. ती चिडली. घरात आल्यावर तू काय घेऊन आलास सांग, कसली एनर्जी घेऊन आलास, का असं झालं, कुठली एनर्जी घरामध्ये घेऊन आलास, जा आंघोळ करून ये जा, हे कर ते कर. पण पुटपुटायला चालू केलं तिनं. राहुल शांत, कीर्ती पण ऑकर्ड. गाईज दिस इज स्केरी. तू काहीतरी बोलू नको. असं कसं काय बिनर्जी अशी चिकटून येत असते होय माणसाला, काय दिसती होय एनर्जी, हवा कशी दिसत नाही तशी एनर्जी दिसती का, काहीतरी काय बोलतेस तू, सायंटिफिकली काहीतरी प्रूव्ह कर ना. बिनर्जी काहीतरी असतंय, हां खाल्लंय एनर्जी आहे ती म्हणू शकते, पण अशी काहीतरी चिकटून अंगाला किंवा शर्टला चिकटून एनर्जी येते असं काय असतं, कुठं दिसतं असं काय, कोणी बघितलंय. ती असे भंडावून सोडणारे प्रश्न करायला लागली, तिच्या मनात यायला लागले आणि ती सगळी अशा पद्धतीनं हे करायला लागली. थोडीशी घाबरलेली पण होती हे प्रश्न विचारताना. इट वॉज स्केरी. पण समरनं राहू दे व्हिडिओ कॉल कॅन्सल केला, कॉल केला त्यानं. ब्रो हे बघ बाकी जाऊ दे, वर्ड्स मॅटर, तू बोल सरळ. हे उगाच ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी ह्या वेगळ्या आहेत. वर्ड्स मॅटर, बोल तू, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही ऐकतो सगळे. मग तो काय म्हणाला माहिती आहे काय शांतपणे, हे बघ आज सगळा ऑफिसमध्ये एवढा गोंधळ झाला, काय चुकीचं काय केलं नाही आहे मी, काय पण एवढा गोंधळ झाला ना ऑफिसमध्ये की सांगायला काय त्याला हेच नाही, म्हणजे त्याला काय सांगूच शकत नाही. एवढा गोंधळ. मला नुसतं का नाही आज झेरॉक्सच काढायला लावत होते ऑफिसमध्ये बसून. एवढे झेरॉक्स काढायला लावायला लागलेले, काय लिमिटच नाही त्याला, किती झेरॉक्स काढायचे ते. एक बंडल संपलं, दुसरा बंडल. आज फ्रायडे नाही झेरॉक्स डे होता, नुसतं कॉपी. शेवटी ते मशीन बंद पडायची वेळ आली, सही संपायची वेळ आली. खरं अजून मी झेरॉक्स काढायलाच लागले, माहीत नाही कसल्या झेरॉक्स. काही वेळा त्याच्यावरती म्हणे काय कुठली चित्र येत होती, काही वेळा हॅपी बर्थडेचं चित्र येत होतं, काही वेळा कसल्या झेरॉक्स. आणि ते पण त्याला काम म्हणून काढायला लावलेलं. त्यामुळे तो पूर्णच वैतागला. तेवढ्यात डॅशबोर्डवरती ग्राफ जम्प झाला. वर्ड्स जो काय वापरतो, इमोशनल रिपल, एन्व्हायरमेंटल शिफ्ट, या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट त्यांच्या मानेमधल्या चिपमधनं त्या सॉफ्टवेअरवरती गेला, त्या कम्प्युटरवरती गेला. कम्प्युटरवरल्या सॉफ्टवेअरनं ॲनालाइज केलं आणि हे सगळे त्याच्यामध्ये लिंकेज त्यांनी दिली. पुन्हा एकदा राहुल जागच्या जागी शांत. घरात बघितलं त्यानं, नेहा सायलेंट, तिनं टी व्ही बंद होता, हवा एकदम जड अशी त्याच्यामध्ये होती, अजूनही हवा जड, कारण बाहेरून आलेला त्या वातावरण एकदम बदललेलं. प्रवास करून आला असेल, लोकलमधनं आला असेल, ट्रेनमधनं आला असेल, किंवा आणि बसने आला असेल, आपल्याला माहीत नाही. पण त्या सगळ्या प्रकरणामध्ये हवा सगळी जड झालेली आणि कळतच नव्हतं नेमकं काय झालं आहे इकडं. त्याला जाणवलं. तो घरात आला, मूड बदललेला, उठला आणि किचनमध्ये गेला. नेहा तुटलेले कपचे पीसेस जी होती ना ती उचलत होती. काय झालेलं, ते सगळे फुटलेले कप होते, फुटलेले तुकडे जमिनीवर पडल्यामुळं बारीक असे ते पोर्सिलिनचे तुकडे, ते ग्लासचे तुकडे असे झालेले होते. आणि ते पोर्सिलिन तुम्हाला माहिती आहे, ते जर घुसलं
तर ते कापणारच, रक्तच येणार त्यातनं. त्यामुळे ती अगदी बारीक एक 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 हुडकून अगदी जमिनीवरचं घेत होती आणि लोटून सुद्धा ती एका ह्याच्यामध्ये घ्यायचा प्रयत्न होतो की जेणेकरून लागू नये घरामध्ये, एवढं तिचं कार्यक्रम चाललेला. शांतपणे म्हणाली ती, लिव्ह इट, तू याच्यामध्ये पडू नको, आता इथं काय फुटलंय मला माहिती आहे, तू यात पडू नको. राहुलला म्हणाली, इथं काय फुटलंय मला माहिती आहे, त्यामुळे माझं मी बघते, कुठं कुठं खाली जाऊन काय काय बसलं असेल किंवा खाली काय पडलं असेल, कुठल्या कोपऱ्यात काय घुसून बसलं असेल माहिती आहे मला साधारण घरामध्ये काय काय पडलंय कुठं. त्यामुळं साधारण असं आहे की ते जे फुटलेलं आहे ते मीच गोळा करते, अशी हट्ट करायला लागली ती. बघितले तो हळूच म्हणाला, हे बघ काय असेल माहिती आहे काय, निगेटिव्हिटी कदाचित मी घरामध्ये येताना बाहेरची घेऊन आलो असणार आहे, त्यामुळं हे झालं, सॉरी. क्षणभर शांतता पसरली. सॉरी म्हणाला तो सगळ्यांना. क्षणभर शांतता पसरली, कोणी काहीच नाही बोललं. चेहऱ्यावरती पुन्हा तिच्या आणि सगळ्यांच्या एक प्रकारचा सॉफ्टनेस आला, पण तो एक कटू किंवा अनुभव तो जो त्यांना घरात आल्या आल्या निगेटिव्हिटीचा होता तो जायला थोडासा कदाचित वेळ जाईल. अजून त्याला वेळ आहे, त्या सगळ्या गोष्टी कटूपणा जायला त्या सगळ्या गोष्टींना वेळ आहे. पण तात्पुरतं तरी आता बऱ्यापैकी सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आलं. फ्रायडेला म्हणाले चला रिसेट करून टाकूया. कसं कम्प्युटरला कसं बटन असते, मोबाईलला कसं रिस्टार्टचं बटन असते, तसं आपण फ्रायडेला म्हणजे शुक्रवारी आपल्या रिसेट करून टाकूया. काहीतरी असलं बटन मारू आणि रिसेट करून टाकू. नेहा हलकच हसली आणि म्हणाली ट्राय करून बघूया, जरा म्युझिक लावा, कोणीतरी कसलं तरी म्युझिक लावा, काहीतरी लावा. हवा तिकडनं आतमध्ये आली आणि हवा पण आली, म्युझिक पण चालू झालं. शेवटी थोड्याशा वेळानं ती जी काय वाईब होती घरातली ती चेंज झाली. वातावरण सगळं बदललं आणि त्या बदललेल्या वातावरणामुळं पुन्हा एकदा ती जी एनर्जी होती ती रिपेअर झाली. डॅशबोर्डवरच्या व्हॅल्यूजसुद्धा बदलल्या पटकन. टोन पॉझिटिव्ह आहे, त्यानंतर स्ट्रेस कमी झाला आहे, घरातली एनर्जी जी आहे ती स्टेबल झाली आहे. ह्या सगळ्या पटापटा एका खालोखाल एक त्याच्या ॲनालिसिसमधनं त्याच्या रिझल्ट यायला लागले. शांत बसला राहुल. म्हणाला शुक्रवारी बोललेले शब्द म्हणून म्हणतात की एनर्जी बदलतात, हे फार अत्यंत गरजेचं आहे. शुक्रवारी अत्यंत मोजून मापून शब्द बोलायला पाहिजेत. कुठलेही निगेटिव्ह शब्द हे शुक्रवारी बोलताना अवॉइड केलं पाहिजे. हे जर केलं आणि अशा पद्धतीचं याच पद्धतीनं जर पॉझिटिव्ह काही गोष्टी, जसं म्युझिक लावलं त्यांनी, हसाहशी केली, अशा सगळ्या गोष्टी केल्यावरती ती एनर्जी पूर्णच पलटली. तिथं काय होतं आणि तिथं जे होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं, म्हणजे सगळं आता वाटत होतं की तिथं जाऊन सगळे पुन्हा एकदा ते मागच्या आठवड्यात चाललेले ढिशूम कंटिन्यू होणार, ते झालं, बाजूला गेलं सगळं. आणि एनर्जी जी आहे ती पूर्ण पलटून पूर्णपणे ती एनर्जी आहे ती चेंज झाली आणि ती आता गुड पॉझिटिव्ह वाईब्समध्ये कन्वर्ट झाली. बघा म्हणजे किती इम्पॅक्ट या छोट्याशा एक्सपेरिमेंटमधनं राहुलच्या लक्षात आला ह्या सगळ्यामध्ये. डॅशबोर्डवरती पुन्हा एकदा शेवटचा मेसेज ब्लिंक झाला, वर्ड्स मॅटर. कुठले शब्द वापरायचे, वर्ड्स कुठले स्टोअर करायचे, शब्द काय म्हणतात शब्दकोश ह्याच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. कुठले शब्द कधी वापरायचे, शब्द कुठल्या भाषेतले वापरायचे, हे शब्दकोशामधले हे सगळे रहस्य जे आहेत त्यातनं डिसाईड होतं आहे असं त्या राहुलने सुचवलं. डॅशबोर्डवरती पण पॉझिटिव्ह त्याला एकदम हे मिळालं, इंडिकेशन मिळालं. राहुलने वरती बघितलं, त्याला जाणवलं की बरोबर आहे, हे सगळं आता आलेलं आहे निदर्शनास, सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत, वाईब पण चांगली झाली आहे. चला आता सगळे मिळून कॉफी पिऊया आणि आपल्या आपल्या कामाला परत लागूया. राहुल हा लीड होता. शुक्रवार जरी असलं तरी काम संपलं नाही. त्या तिघांना पुन्हा कामाला लागायला लागलं. तो घरी आल्यावरती कदाचित त्यांनी लवकर सुट्टी केली असेल किंवा वर्क फ्रॉम होम करत असतील कदाचित ते तिघं. पण हा घरी आल्यावरती एक अर्ध्या तासात वातावरण चेंज झालं आणि पुन्हा शुक्रवारी संध्याकाळी काम सुरू करायला लागलं. कारण त्यांना आता शनिवारी आणि रविवारी त्या वडाच्या आणि पिंपळाच्या झाडाकडं जावं लागणार आहे. त्या वड आणि पिंपळाच्या झाडाखाली आता ॲक्च्युली काय झालं हे त्यांना बघायला लागणार आहे आणि त्यातनं त्यांना पुन्हा नवीन जनरेट होणारे जे प्रश्न आहेत ते सोडवावे लागणार आहेत. तर आता या सगळ्या व्हिडिओमधून पुन्हा एकदा
एक प्रश्न निर्माण झाला आहे की आपण जे शब्द बोलत असतो ते शब्द ते त्या घरातच राहतात का आजूबाजूला पण त्याचा प्रसार होतो, प्रचार होतो त्याच शब्दांचा. आता हे वेगळंच असं कोडं निर्माण झालं आहे. कदाचित त्याचं ॲनालिसिस ते कुठंतरी जाऊन पुढच्या व्हिडिओमध्ये करतील. बघूया आता काय होतंय, कशा पद्धतीनं ते एक्सप्लोअर करतायत. निरोप घ्यायची वेळ आली आहे आता आपल्याला. भेटूया पुन्हा. नमस्कार.